संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजविणाऱ्या टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण प्रकरणात सरकारने कठोर कारवाई करावी, यासाठी भारतीय जनता पार्टी नेरच्या वतीने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांच्यापर्यंत निवेदन पोहोचविण्यासाठी नेरच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पूजा चव्हाण प्रकरणात पोलीस महासंचालकांना दिलेल्या 12 ऑडिओ क्लिपच्या आवाजाची चौकशी करून दोषीवर त्वरित कारवाई करावी, यासाठी भारतीय जनता पार्टीने तहसीलदारांना निवेदन दिले. भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 12 ऑडिओ क्लिप पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना दिल्या, परंतु अजूनपर्यंत सरकारने कुठलीही कारवाई सुरू केलेली नाही व गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे पूजा चव्हाणला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांना दिलेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी निवेदन देण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांवर वाढते अत्याचार एक गंभीर प्रश्न या माध्यमातून उभरला आहे. तर महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत व पूजा चव्हाण प्रकरणात सरकारने कठोर कारवाई न केल्यास यापेक्षाही आक्रमक आंदोलन भारतीय जनता पार्टी करणार, असा निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्ते अनिल राठोड, योगेश दहेकर, दिनेश पांगारकर, पुंडलिक तंबाके, बंडू श्रीराव, सचिन कराडे, शहराध्यक्ष योगेश गुल्हाने, प्रवीण जयस्वाल, जगदीश जयसिंगपुरे, हर्षल राऊत, विजय सरडे, सुशांत बाकडे, विनोद कुलकर्णी, सुशील सोनवणे, अरुण ठाकरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. स्वतःला ज्या शिवाजी महाराजांच्या नावावर मतदान मागणारी हे शिवशाही सरकार खरंच शिवजयंतीच्या दिवशी तरी पूजेला न्याय देणार का, एवढीच मागणी या निमित्तानं करतो. आणि जर असाच अन्याय त्या पूजावर होत राहिला, त्याच्या प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टी याहीपेक्षा तीव्र आंदोलन उभं करेल, एवढीच या प्रसंगी ग्वाही देतो आणि पुन्हा पूजेला न्याय मिळावा एवढीच मागणी करतो. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.